नमस्कार, आपण आहोत विश्व मराठी संमेलनात आणि आपल्यासोबत आहेत आर.जे. सोहम. नमस्कार सर. नमस्कार. सर, कसा आहे तुमचा मूड? मला खूप छान वाटतं. आमच्या शहरामध्ये असं काय झालं की आम्ही खूप एक्साइट होतो. नाशिकमध्ये साहित्य संमेलन एकदा दोनदा झाले, पण विश्व मराठी संमेलन होतं याचा जास्ती आनंद होतोय. आणि त्यात मराठा विद्याप्रसारक मंडळ म्हणजे अर्धे मित्रही ह्याच कॉलेजचे, त्यामुळे ह्या कॉलेजमध्ये होतंय त्याचा जास्ती आनंद वाटतो. छान वाटतं. सुंदर सर. सर, तुम्ही एक स्वतः कंटेंट क्रिएटर आहात. खूप छान छान विषय तुम्ही आपल्या बोलीभाषेत अगदी सरळरित्या मांडलेले आहेत. सर, आताची आपली नवीन पिढी, तरुण पिढी मोबाईल, सोशल मीडिया ह्या थ्रू खूप खूप त्या बाजूला अशी वळलेली आहे. पण मराठी भाषा ही त्याच रीतीने पुढे पुढे जाते. तर तुमचं मत काय आहे सर यावर? मला खूप छान वाटतं. इनफॅक्ट आपल्या देशामध्ये जे हिंदीमध्ये पण व्हिडिओज बनवतात ना, त्यातले बहुतांश लोक मराठीच आहेत. भुवन बाम झाला, प्राजक्ता कोळी झाली. आणि मला असं वाटतं की भाषा हे माध्यम आहे भावना पोहोचवायचं. तर आता जेव्हा आम्ही व्हिडिओज वगैरे बनवतो ना, आता आमच्या स्पोटर पाय द्यायला खूप लोक तयार झालेत. आता इतके लोक व्हिडिओज मराठीमध्ये बनवायला लागलेत. पण छान पण वाटतं. मला असं वाटतं की जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओज मराठीमध्ये बनतील, जेवढे चांगले व्हिडिओज बनतील, तेवढा भाषेचा प्रसार होतो. असंख्य व्हिडिओज आता आपण बघतो Instagramवरती फीचर आला की ते वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वतःहून डब करतात. तर मराठी लोक, मराठी चेहरा हा साता समुद्र पार पोहोचायची देखील शक्यता आहे. त्यामुळे छान वाटतं की लोक कॉन्टेंट बनवताना, व्हिडिओज बनवताना मराठीचा प्रयोग आहे हा पहिले करायचा निर्णय घ्यायला लागलेत. याच्याबद्दल खरंच छान वाटतं. सर, मला अजून एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मराठी भाषेवर अनेक काय म्हणू आपण, व्हिडिओज होतात, रील्स होतात, जसं तुम्ही म्हणालात. जर एखाद्याला यामध्ये यायचं आहे तर त्याने काय तयारी ठेवायला हवी आणि कसं उतरायला हवं? मला असं वाटतं की पहिले तर तुम्हाला ते करायला मजा आली पाहिजे. कसं आहे, आता डॉक्टर व्हायचं असेल तर आपण सगळे होतात म्हणून डॉक्टर हो असं नाही आहे ना. एखाद्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असू शकतो. मला असं वाटतं की आमचा फील्ड किंवा कुठलीही क्रिएटिव्ह फील्डमध्ये आपण जेव्हा काम करतो ना, तेव्हा तुम्हाला त्याची आवड असली पाहिजे. सगळे लोक करतायत म्हणून मी ते करतो, ते लोकांना नाही आवडणार. जसं शाहरुख खान हा ॲक्टिंग करून ॲक्टर झाला म्हणून मी ॲक्टिंग करणार, पण मला ते जमतं का, त्यात मला इंटरेस्ट आहे का, हे फार महत्त्वाचं आहे. आणि आजकाल काय झालं, कोणी व्हिडिओ चालू केले, बनवायला चालू केलं, तर माझे एवढेच फॉलोअर वाढले, तेवढेच फॉलोअर वाढले, असं होतं. तर मला असं वाटतं की याच्या पलीकडे जेव्हा तुम्हाला त्याची आवड असेल ना, सपोज तुला डान्स करायला आवडतं, मग तुला 2 लोक बघतील, उद्या 200 बघतील, कदाचित 2000 बघतील, कदाचित कोणीच बघणार नाही, पण तुला ते करायला मजा येते. तर आम्ही जेव्हा व्हिडिओ चालू केले ना, आम्हाला ते करायला मजा, आम्हाला नव्हतं माहिती आम्हाला एवढे लोक बघणार आहेत. तर जर तुम्हाला मजा येत असेल तर करा, कारण हे प्रेशर घेऊन करण्यासारखं काम नाही आहे. तुमच्याकडनं ते होणार पण नाही. तुम्हाला त्याची आवड असेल, तुम्ही फ्री असाल तर कधी तुम्ही कराल. तर मला पर्सनली असं वाटतं की तुम्हाला त्याच्यात आवड, इंटरेस्ट असेल तरच तुम्ही करा. सगळे करतायत म्हणून मी पण तेच केलं पाहिजे, अशा भानगडीत नका पडू. खूप लोकांना असं वाटतं की खूप पैसे आहेत, फेम आहे म्हणून या, पण असं सगळ्यांना नाही भेटत. हे देवाच्या कृपेने आम्हाला भेटलं म्हणून आम्ही करतो. नाहीतर कदाचित हे सगळं नसतंही झालं. पण एवढी खात्री आहे, मी ओळखतो, जसं मंगेश माझा एक मित्र आहे, त्याला अभिनयाची आवड आहे. तर कदाचित कोणी नसते बघितले व्हिडिओ ना, तरी त्याच्यामध्ये तो किडा होता, तो करत राहिला असता. तर तुमचा तो किडा असेल तर करा. हे बाकी सगळं जे आहे ना, हे एक्सटर्नल आहे. हे भेटला देवाच्या कृपेने तर भेटेल, चांगलंच आहे. मंगेश काकड यांनी आमच्यासोबत सर केलेलं आहे. बोला मराठीबद्दल त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे. त्यांचा मामंजी अतिशय प्रसिद्ध आहे. सर, धन्यवाद, तुम्ही मराठी मूडसोबत संवाद साधलात. थँक्यू सो मच.